मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट हा चॅप्टर आपला कंप्लीट झाला. आता या चॅप्टर मध्ये काही MCQ आपण इथं डिस्कस करूया. Which of the following is generally descending part of plant body? Root system is generally descending part of plant body. Root system हा descending part आहे त्यामधला. रूट सिस्टीम कशी असते? पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आहे का? आहे. पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक आहे का? मेसेज काय टाकलाय? पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक आहे का? हां. पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक नाही, निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आहे. पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आहे, पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक आहे. या रूट मधले टिपिकल रूटच्या स्ट्रक्चर मध्ये जे झोन्स आहेत त्याच्यावर पण MCQ बनवलेला आहे. Which part of root is helpful in protection? रूट कॅप प्रोटेक्शन साठी आहे. कोणत्या पार्ट मध्ये मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात? सेल मध्ये डिव्हिजनची कॅपॅसिटी आहे, झोन ऑफ मेरिस्टेम. कोणत्या पार्ट मध्ये व्हॅक्युलेशन होतं? इलॉंगेशनचा झोन. रूट हेअर्स कोणत्या झोन मध्ये तयार होतात? झोन ऑफ मॅच्युरेशन. डिफरन्सिएशन ऑफ प्लांट पार्ट्स कोणत्या झोन मध्ये आहे? झोन ऑफ मॅच्युरेशन. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या झोन वरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता टॅपरूटची सिग्निफिकंट फीचर काय आहे? दे आर ट्रू रूट्स. Why they are called as true roots? Because they are developed from radical. रॅडिकल पासून ते तयार होतात म्हणून त्यांना आपण ट्रू रूट्स म्हणतो. आणि फायब्रस रूट सिस्टीम मध्ये रॅडिकल पासून प्रायमरी रूट बनतात, परंतु त्या प्रायमरी रूटची रिप्लेसमेंट होते आणि बेसल नोड स्टेमच्या बेस पासून बाकीचे रूट्स तयार होतात. ती फायब्रस रूट सिस्टीम आहे, फायब्रस रूट सिस्टीम आहे. Which root system deeply seated in soil? Taproot system deeply seated in soil. Which root system is a superficial? Fibrous root system is superficial. Fibrous root system is superficial. त्यानंतर रूटचे मेन फंक्शन तर आपल्याला माहित आहेत, फिक्सेशन ऑफ प्लांट बॉडी आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. पण टॅपरूटचे मॉडिफिकेशन कोणकोणते आहेत म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे. कोनिकल रूट स्टोरेज साठी मॉडिफिकेशन कोणकोणते आहेत? कोनिकल आहे, फ्युजिफॉर्म आहे, नेपिफॉर्म आहे. फंक्शन काय त्यांचं? स्टोरेज ऑफ फूड. ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टीम मध्ये आहे का? आहे, स्टोरेज आहेच. त्याच्यामध्ये ट्युबरस रूट आहेत का? आहेत. काही सिंगल आहेत, काही फॅसिक्युलेटेड ग्रुप आहे ॲस्पॅरागस मध्ये. बर, स्पेशल मॉडिफाईड रूट आहेत का? आहेत. प्रोप रूट्स. व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रोप रूट? प्रोप रूटचे फंक्शन्स काय? ऍडिशनल सपोर्ट. आणि जमिनीमध्ये जात असतील तर तिथून वॉटर मिनरल ऍब्सॉर्ब करणारच आहे. बर, स्टिल्ट रूट, जवार, मेज, राईस त्यांच्यामध्ये स्टिल्ट रूट आहेत ना,
ते स्टिल्ट रूट काय करतात, डीप they are obliquely placed in soil and gives additional support. ॲडिशनल सपोर्ट देण्याचं काम ते करतात. म्हणजे ॲडिशनल सपोर्टसाठी हे रूट्स डेव्हलप झालेले आहेत. Which roots are responsible for exchange of gases असा क्वेश्चन विचारला तर ब्रीदिंग रूट्स, रेस्पायरेटरी रूट्स, निमॅटोपोअर्स हे सगळी एकाचीच नावं आहेत. रायझोपोरा, ॲव्हिसिनिया जे मँग्रोव्ज आहेत त्यांच्यामध्ये असे रूट्स असतात. जनरली प्लांट आपण पाहतो, प्लांट जनरली लिव्हजच्या मदतीनं स्टोमाटामधून CO2 घेतात आणि O2 देतात दिवसभर, कारण फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसला त्यांना CO2 पाहिजे. पण ब्रीदिंग रूट काय करतात बघा, ब्रीदिंग रूट मात्र O2 घेतात आणि CO2 देतात. एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस या पद्धतीनं करतात. त्यांच्यावरती लेंटिसेल्स असतात आणि या रूटच्या ब्रँचेस जमिनीपासून वर आलेले असतात, म्हणजे ते पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक आहेत. मार्शी एरिया आहे, सॉल्टी एरिया आहे, तिथं हा ब्रीदिंगचा प्रॉब्लेम, एक्सचेंज ऑफ गॅसेसचा प्रॉब्लेम रूटना येतो आणि म्हणून मँग्रोव्जमध्ये अशा प्रकारचे रूट डेव्हलप झालेले आहेत. मँग्रोव्जमध्ये अशा प्रकारचे रूट डेव्हलप झालेले आहेत. त्यानंतर रूट नोड्युल्स, नोडुलेटेड रूट आपण म्हणतोय. आपण पाहतोय जे लेग्युमिनासी फॅमिली आहे, फॅबॅसी फॅमिली आहे, त्यांच्या रूटमध्ये रायझोबियम नावाची बॅक्टेरिया इन्फेक्शन करते आणि रूट नोड्यूल बनतात आणि त्या रूट नोड्यूल मध्ये ती बॅक्टेरिया राहते. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करून प्लांटला ती देते. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनच्या प्रोसेससाठी हे मॉडिफाय झालेलं रूट आहे. त्यानंतर कॉमॅन्सॅलिझमचं एक्झाम्पल, ऑर्किड्स. ऑर्किड्समध्ये त्या फांदीला घट्ट पकडण्यासाठी कोणते रूट्स असतात, क्लाइंगिंग रूट्स. ते काय करतात, फांदीला पकडून ठेवतात एक, आणि जो बार्क आहे, डेड पार्ट आहे त्या फांदीचा, त्याच्यातून मिनरल ॲब्सॉर्ब करतात आणि खाली मोकळे सोडलेले इपिफायटिक रूट्स असतात. विच टिश्यू ऑफ रूट, इपिफायटिक रूट इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर, क्वेश्चन मे आस्क. तर त्याच्यामध्ये मॉइश्चर ॲब्सॉर्ब करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, वेलॅमन नावाचा टिश्यू त्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे. स्पॉन्जी टिश्यू असतो वेलॅमन आणि मॉइश्चर ॲब्सॉर्ब करण्यामध्ये त्याचा रोल आहे. पुन्हा जे कस्कुटा नावाचं होस्ट आहे, कस्कुटा नावाचं होस्ट आहे, त्याच्यामध्ये पॅरासायटिक रूट्स आहेत, हॉस्टोरिया डेव्हलप होतात आणि होस्ट प्लांट मधून न्यूट्रिएंट्सचा ॲब्सॉर्प्शन केलं जातं, म्हणून त्याला आपण पॅरासायटिक रूट्स म्हणतो. तसे तर जनरली रूट फोटोसिंथेसिस प्रोसेस करत नसतात, कारण ते जनरली अंडरग्राउंड असतात. रेअर केसेस सोडून द्या. परंतु काही प्लांट, टिनोस्पोरा सारख्या प्लांट मध्ये आपल्याला ॲसिमिलेटरी रूट पण मिळालेले आहेत. ॲसिमिलेटरी याचा अर्थ जे रूट्स फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात त्यांना ॲसिमिलेटरी म्हणायचं. रेअर कंडिशन आहेत पण आहेत या. आणि मग मॅच दी फॉलोइंग मध्ये अशा काही
पेयर्स दिल्या जातील त्याच्यावरही क्वेश्चन यामध्ये विचारला जाऊ शकतो. स्टेम असेंडिंग पार्ट, शूट सिस्टीम जी आहे तो असेंडिंग पार्ट आहे जनरली या प्लांटचा. नोड्स इंटरनोड असतात का? असतात. रूट मध्ये असतात का? नसतात. या स्टेम मध्ये ब्रांचेस, लीव्स, फ्लावर्स, फ्रूट्स सगळं तयार होत आहे. सगळं तयार होत आहे. आता या स्टेम मध्ये बर्ड्स आहेत का? वरचा टोकाला जो बर्ड असतो त्याला काय म्हणायचं? अपायकल बर्ड. साइडला असतील तर लॅटरल बर्ड्स, ऍक्सिसला असतील तर ऍक्झिलरी बर्ड. व्हिजिटेटिव्ह ग्रोथ साठी व्हिजिटेटिव्ह बर्ड्स, फ्लावर्स बनण्यासाठी फ्लोरल बर्ड. अनेक प्रकारचे बर्ड यामध्ये तयार होतात. त्यानंतर या स्टेमचे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन कोणकोणते? पहिलं रायझोम आहे, कॉर्म आहे, बल्ब आहे आणि त्याबरोबर ट्यूबर आहे. मग पोटॅटो मध्ये आता एक क्वेश्चन तुम्हाला मी देतो. पोटॅटो मध्ये काय आहे? स्टेम ट्यूबर आहे. आणि स्वीट पोटॅटो रताळ त्याच्यामध्ये काय आहे? रूट ट्यूबर आहे. या दोन्ही मध्ये फरक कशा कशात आहे आणि समानता कशा कशात आहे हे आपण विचारात घेऊ. यावर एमसीक्यू विचारला तर काय सांगणार? सिमिलॅरिटी कुठं कुठं आहेत तिथं? बोथ आर अंडरग्राउंड. एक, both stores reserve food material in the form of starch and both are involved in vegetative reproduction, but difference is one is a stem, one is a root. यावर MCQ विचारला जाऊ शकतो. रायझोम मध्ये नोड्स इंटरनोड दिसतात का? दिसतात. त्याच्यावर स्केल्स दिसतात का? स्केली लीव्स पण त्याच्यावरती दिसत आहेत. पर्पज काय रायझोमचा, कॉर्मचा, ट्यूबरचा, स्टेम ट्यूबरचा, बल्बचा? एक नंबरचा पर्पज चारही मॉडिफिकेशनचा, अंडरग्राउंड मॉडिफिकेशनचा आहे स्टोरेज. आणि त्याच्याबरोबर व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये पण पार्टिसिपेट होतात, कारण तसे बर्ड्स त्यामध्ये तयार होत आहेत. त्यानंतर सब एरियल मॉडिफिकेशन मध्ये अनेक टाईप आपण पाहिले. त्यामध्ये रनर आहे, स्टोलॉन आहे, ऑफसेट आहे. हे सगळे जे मॉडिफिकेशन जे तुम्हाला पाहायला मिळाले त्यांचा पर्पज काय? एक तर ॲडिशनल सपोर्ट आणि दुसरं व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्यानंतर एरियल मॉडिफिकेशन मध्ये टेंड्रिल आहे, थॉर्न आहे, फायलोक्लेड आहे. हे असे जे मॉडिफिकेशन्स आहेत त्यांचा पर्पज काय? आता ज्याचा त्याचा पर्पज वेगळा असेल. टेंड्रिल असेल तर त्याचा पर्पज काय? सपोर्ट. थॉर्न असेल तर प्रोटेक्शन. फायलोक्लेड असेल, अपुन्शियामध्ये फायलोक्लेड आहे, त्यामध्ये पर्पज काय? अपुन्शियामध्ये स्टेम मॉडिफाय झालेली आहे, फ्लेशी, आणि ती फायलोक्लेड मध्ये कन्वर्ट झालेली आहे. मग ते अपुन्शिया मुस्लेम्बेकिया यांच्यामध्ये ते आहे. म्हणजे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी स्टेम अशी फ्लेशी मॉडिफाय झालेली आहे आणि लीव्ज त्यामध्ये रिड्यूस झालेले असतात. लीव्ज आर रिड्यूस्ड इनटू स्पाइन्स. कारण एक तर हे ड्राय कंडिशन मध्ये राहणारे, डेझर्ट मध्ये राहणारे प्लांट आहेत, त्याला मॉडिफाय झालेले प्लांट आहेत आणि तिथं एक तर खायला कमी मिळणार आणि ॲनिमल्सना
मग असं जर हिरवं काही दिसत असेल तर ते सोडणार आहेत का? नाही. आणि म्हणून निवडुंगावरती आपण पाहतो सगळ्या बाजूने काटे 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 दिसतात, स्पाइन्स दिसतात. ते लीव्ज रिड्यूस झालेले आहेत. कशासाठी? टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन, वॉटरचा लॉस मिनिमाइज करण्यासाठी असं मॉडिफिकेशन त्यांच्यामध्ये केलेलं आहे. हे स्टेमचे मॉडिफिकेशन आपण स्टडी केले. लीफचं डिफरन्सिएशन किती पार्ट मध्ये झालेलं आहे? हायपोपोडियम, मेसोपोडियम, इपिपोडियम. यामध्ये मेन फोटोसिंथेटिक पार्ट कोणता? लॅमिना किंवा इपिपोडियम. या लॅमिनामध्ये मार्जिन्स वेगवेगळे आहेत. एकच मिडव्हेन त्याच्यामध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो? युनिकॉस्टेट. जर 3 मोठ्या असतील तर त्याला आपण काय म्हणतो? ट्रायकॉस्टेट. आणि मोठ्या मोठ्या पाईपलाईन बऱ्याच असतील तर मल्टीकॉस्टेट आपण म्हणतो. जर या लॅटरल व्हेन सगळ्या अशा एकत्र पुन्हा अपेक्सकडे एकत्र येत असतील तर कॉन्व्हर्जंट, आणि अशा पसरत असतील तर डायव्हर्जंट. पसरत असतील तर डायव्हर्जंट. या मध्ये जे व्हेनेशन आहे, लॅटरल व्हेनची अरेंजमेंट असते, ती व्हेनेशन आपण त्याला म्हणतो. जर डायकॉट प्लांट असेल तर त्याच्यामध्ये व्हेनेशन कोणत्या टाईपचं आहे? रेटिक्युलेट. मोनोकॉट असेल तर पॅरलल व्हेनेशन. फायलोटॅक्सी म्हणजे लीव्सची अरेंजमेंट जी असते त्याला फायलोटॅक्सी म्हणतो आपण. मग काही मध्ये अल्टरनेट आहे, काही मध्ये अपोजिट आहे, काही मध्ये डिकसेट अरेंजमेंट आहे, काही मध्ये वर्ल्ड अरेंजमेंट आहे. फायलोटॅक्सी आपण स्टडी केले. त्यानंतर फायलोटॅक्सी नंतर या लीफचे काही मॉडिफिकेशन स्टडी केले का? केले. जसं लीफ मध्ये पण टेंड्रिल असतो का? असतो. लीफ मध्ये स्पाइन असतात का प्रोटेक्शन साठी? असतात. निफॅन्थस यांच्यामध्ये लीव्ज कशासाठी मॉडिफाय झालेले असतात? लीव्ज आर मॉडिफाईड टू कॅच द इन्सेक्ट. का? का इन्सेक्टला कॅच करायचं? इन्सेक्ट हे काय त्यांचं फूड आहे का? नाही. त्यांच्याकडे स्वतःचे ग्रीन लीव्ज आहेत, त्यामुळे फूड स्वतःचं स्वतः बनवतात. तरीही इन्सेक्टला कॅच करायचं कारण काय? कारण ते नायट्रोजन कमी असलेल्या सॉइल मध्ये वाढतात. नायट्रोजन डिफिशियंट सॉइल मध्ये ग्रो होतात. आणि नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी इन्सेक्टला कॅच करतात. आणि मग डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करून त्यातला नायट्रोजन फक्त काढून घेतात. बाकी त्यांचा काही उद्देश नाही आहे. इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे ते. तर वेगवेगळे मॉडिफिकेशन्स इथं लीफचे पण आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर इन्फ्लोरेसन्स. कोणत्या इन्फ्लोरेसन्स मध्ये अपायकल बर्डची ग्रोथ अनलिमिटेड आहे? रॅसिमोज. लिमिटेड कुणात? सायमोज. In which inflorescence terminally it do not ends into flower? Racemose. It ends into flower. Cymose. Acropetal flower ची अरेंजमेंट कुणामध्ये आहे? रॅसिमोज. बेसिपेटल अरेंजमेंट कुणामध्ये आहे? सायमोज. जर एकच मोठं फ्लावर गुलाबाचा असो, जास्वंदीचा असो एका ठिकाणी दिसत असेल तर त्याला काय म्हणायचं? सॉलिटरी सायमोज इन्फ्लोरेसन्स. सॉलिटरी सायमोज.
त्यानंतर इन्फ्लोरेसन्सचा इम्पॉर्टन्स काय? इट मेक्स द फ्लावर कॉन्स्पिक्युअस, दिसतील अशा ठिकाणी अरेंज करणं, अँड इन्क्रीज द चान्सेस ऑफ पॉलिनेशन, हे त्याचे पर्पज आहेत. फ्लावर हायली कंडेन्स्ड अँड मॉडिफाईड शूट स्पेशली डिझाइन्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. यातला कंडेन्स झालेला पार्ट कोणता आहे? थॅलॅमस. थॅलॅमस मध्ये किती नोड असतात? 4 नोड असतात. इंटरनोड किती? 3 इंटरनोड असतात, कंडेन्स झालेले असतात. आणि फ्लोरल व्हरल किती आहेत टिपिकल फ्लावर मध्ये? मेन तर 4 आहेत, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. याच्यापैकी किती व्हरल्सना आपण म्हणतो नॉन इसेन्शियल व्हरल्स और ॲक्सेसरी व्हरल्स ऑफ फ्लावर? कॅलिक्स, करोलाला ॲक्सेसरी व्हरल्स म्हणतो आपण. आणि इसेन्शियल व्हरल कोणत्या? अँड्रोशियम, गायनोशियम या इसेन्शियल व्हरल्स आहेत. अँड्रोशियम, गायनोशियम इसेन्शियल व्हरल आहे. कॅलिक्सचे छोटे युनिट कोणते? सेपल्स. सेपल्स जर युनायटेड असतील तर काय म्हणायचं? गॅमोसेपॅलस. फ्री असतील तर पॉलीसेपॅलस. फंक्शन काय? बर्ड कंडिशन मध्ये असताना इनर इमॅच्युअर व्हरलचं प्रोटेक्शन आणि ग्रीन कलरचे असल्यामुळं फोटोसिंथेसिस. करोलाचे युनिट काय? पेटल्स. पेटल्स किती असतात? व्हेरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. जर पेटल्स युनायटेड असतील तर गॅमोपेटालस, फ्री असतील तर पॉलीपेटालस. इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट मध्ये पेटलचं फंक्शन काय? टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. त्यामध्ये नेक्टर आहे, फ्रॅग्रन्स आहे, लार्ज फ्लावर आहेत, ब्राईट कलर्स आहेत, अट्रॅक्टिव्ह कलर्स आहेत. इसेन्शियल व्हरल कोणत्या? अँड्रोशियम अँड गायनोशियम. मेल रिप्रोडक्टिव्ह व्हरल कोणती? अँड्रोशियम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हरल गायनोशियम. स्टॅमेनचा नंबर व्हेरिएबल आहे स्पीसीज टू स्पीसीज. या स्टॅमेन मध्ये जर फिलामेंट फ्यूज होत असतील तर त्याला आपण म्हणतो ॲडॅल्फस कंडिशन. एक ट्यूब बनली मोनो ॲडॅल्फस, 2 बनल्या डाय ॲडॅल्फस, अनेक बनल्या पॉली ॲडॅल्फस. अँथर फ्री आणि फिलामेंट फ्यूज आपण म्हटलं आता. परंतु जर अँथर फ्यूज आणि फिलामेंट फ्री असतील तर सिनजेनेसियस कंडिशन आपण म्हणतो. जर दोन्ही फ्यूज झाले असतील तर सिन अँड्रस आणि दोन्ही फ्री असतील तर पॉली अँड्रस. प्रत्येक स्टॅमेन मध्ये फिलामेंट आणि अँथर 2 पार्ट आहेत. फिलामेंट रेज द अँथर ॲट प्रॉपर हाईट आणि अँथर प्रोड्युसेस पोलन ग्रेन्स. फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हरल गायनोसियम. गायनोसियम कशाने बनली? कार्पेल किंवा पिस्टिल. किती कार्पेल्स असतात? 1 असतील, मोनोकार्पिलरी 2 असतील, बाय कार्पिलरी, ट्राय कार्पिलरी, पेंटा कार्पिलरी, पॉली कार्पिलरी. जर कार्पेल्स युनायटेड असतील, फ्यूज झाले असतील तर सिनकार्पस आणि कार्पेल फ्री असतील तर त्याला आपण ॲपोकार्पस म्हणतो. प्रत्येक कार्पेल मध्ये किती पार्ट आहेत? स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. स्टिग्मा रिसीव्ह द पोलन ग्रेन्स ॲट द टाइम ऑफ पॉलिनेशन अँड अलाउ द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. स्टाईल रेज द स्टिग्मा ॲट प्रॉपर हाईट अँड गाईड द पोलन ट्यूब. ओव्हरी प्रोड्युसेस ओव्ह्यूल्स. इथं कॅलिक्स आणि करोलाची जी एकमेकाबरोबर असणारी अरेंजमेंट आहे त्याला आपण ॲस्टिव्हेशन म्हणतो. मग इथं वॉल्वेट आहे, ट्विस्टेड आहे, इम्ब्रिकेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट, वेक्झिलरी, क्विन्कॅन्शियल हे वेगवेगळे टाईप आहेत. त्याचे एक्झाम्पल यावर क्वेश्चन, नाव, कॅरेक्टर आणि एक्झाम्पल यावर क्वेश्चन एखादा मोठा बनवला जाऊ शकतो.
त्यानंतर प्लासेंटेशनच्या वेगवेगळ्या टाईपवर पण क्वेश्चन, नाव आणि एक्झाम्पल यावर क्वेश्चन आपला बनवला जाऊ शकतो. त्यानंतर फ्लोरल डायग्राम्स, फ्लोरल फॉर्म्युले यावर पण फ्लोरल फॉर्म्युला देऊन तुम्हाला कॅरेक्टर विचारल्या जातील किंवा कॅरेक्टर सांगून त्याचा फ्लोरल फॉर्म्युला कसा बनवायचा यावर पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा एखाद्या फॅमिलीच्या काही जनरल कॅरेक्टर विचारायच्या असतील तर त्या कॅरेक्टर आपल्याला विचारता येतील. मग फॅबॅसी फॅमिलीचा फ्लोरल फॉर्म्युला काय, सोलॅनेसी फॅमिलीचा फ्लोरल फॉर्म्युला काय, लिलिएसी फॅमिलीचा फ्लोरल फॉर्म्युला काय, हे 3 फॉर्म्युले कसे बनले याचाही स्टडी आपण केलेला आहे. त्याच्यावरती MCQ विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सीड्स आणि फ्रूट्स, डायकॉटच्या सीड मध्ये आणि मोनोकॉटच्या सीड मध्ये डिफरन्स काय काय आहे. मोनोकॉट मध्ये कॉटिलिडॉन आणि रिझर्व फूड मटेरियल यांना सेपरेट करणारं कोण आहे तर इपिथेलियल लेयर आहे. कॉटिलिडॉन थिन पेपरी, त्याला स्कुटेलम नाव आहे. लॅटरल कॉटिलिडॉन, त्याला स्कुटेलम नाव आहे. या मोनोकॉटच्या सीड मध्ये रॅडिकल वरती कव्हरिंग कोणकोणते असतात. पहिलं कव्हरिंग रूट कॅपचं आहे, त्याच्यानंतर कोलिओरायझाचं आहे. शूट वरती कव्हरिंग कोणते, पहिलं कव्हरिंग त्याच्यावरती लीफ प्रायमोडियमचं आहे आणि त्याच्यानंतर प्ल्युमेल वरती कव्हरिंग कशाचं आहे तर कोलिओप्टाइलचं आहे. डायकॉटच्या सीड मध्ये 2 कॉटिलिडॉन्स असतात. प्ल्युमेल रॅडिकल, इपिकॉटिल, हायपोकॉटिल हे रिजन त्यामध्ये असतात. जर एम्ब्रियोनं एंडोस्पर्म सुरुवातीला कंज्युम केला तर मॅच्युअर सीड मध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही, त्याला आपण नॉन एंडोस्पर्मिक म्हणतो. आणि जर शिल्लक ठेवला तर एंडोस्पर्मिक. फ्रूटला काय म्हटलेलं आहे, रायपन्ड ओव्हरी. ट्रू फ्रूट कशाला म्हणायचं, जे ओव्हरी पासून बनतं ते ट्रू फ्रूट आहे. जे रिसेप्टॅकल पासून बनतं, इतर पार्ट पासून बनतं ते फॉल्स फ्रूट आहे. आणि सीडलेस बनतं ते पार्थेनोकार्पिक फ्रूट आहे. जर एका ओव्हरी पासून, एका सिंगल फ्लावर पासून, ओव्हरी पासून जर आपण फ्रूट बनलं तर त्याला आपण सिंपल फ्रूट म्हणतो. सिन कार्पस, एक कार्पेल असेल तर काही प्रश्न नाही, पण अनेक कार्पेल असतील आणि सिन कार्पस असेल तर ते सगळं कसं झालं सिंपल फ्रूट. पण अनेक ॲपोकार्पस कंडिशन मध्ये असलेल्या कार्पेल्स, अनेक कार्पेल्स ॲपोकार्पस सिंगल फ्लावर पासून हे फ्रूट बनत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲग्रिगेट फ्रूट. आणि अख्खा इन्फ्लोरेसन्स फ्रूट मध्ये कन्वर्ट झाला तर त्याला आपण काय म्हणतो कंपोजिट फ्रूट. तर यापैकी वेगवेगळ्या आर्टिकलवर तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मी माझ्या नोट्स बरोबर तुम्हाला MCQ दिलेले आहेत, त्याच्याबरोबर ॲन्सर की सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही नोट्स व्यवस्थित वाचल्या, त्याचे MCQ त्यावेळी सॉल्व केले आणि चेक केले तर त्यानंतर तुम्हाला NCERT आणि याच्या बेसवर जे काही क्वेश्चन्स विचारले जातील, कधीही कुणीही कुठल्याही पेपरमध्ये ते क्वेश्चन विचारू द्या, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं आपण सर्वांनी नोट्स व्यवस्थित वाचाव्यात. आर्टिकल वाईज वाचन झाल्यानंतर त्याच्याच खाली मी आर्टिकल वाईज क्वेश्चन्स टाकले, तेही वाचावे.